नाशिकमधील गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता पोलीस प्रशासनाने सोशल मीडियावरील डिजिटल गुन्हेगारीविरुद्ध मोठे पाऊल उचलले आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करण्याविरोधात नाशिक सायबर पोलिसांनी कडक पवित्रा घेतला आहे. पीडितांची बदनामी करणाऱ्या आणि त्यांची ओळख उघड करणाऱ्या समाजकंटकांवर थेट गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी खरातला अटक केली आहे. तसेच त्याच्या ट्रस्टवरील सदस्या रुपाली चाकणकर यांनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तपासादरम्यान असे निदर्शनास आले आहे की काही विकृत मानसिकतेचे लोक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांचे बनावट तसेच आक्षेपार्ह फोटो तयार करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या निरपराध महिलांचे फोटोही चुकीच्या पद्धतीने वापरले जात असून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. सायबर पोलिसांनी अशा सर्व संशयास्पद पोस्ट्सवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.